रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन सुद्धा कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. तर अशा वेळेस तुम्ही हा झटपट बनणारा नाश्ता बनवू शकता. यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. नाश्ता बघू शकता, दिसायला तर सुंदर आहेच, पण चवीला सुद्धा अप्रतिम आहे. खूप जास्त मऊ लुसलुशीत असा तयार होतो आणि घरातल्या मोजक्या साहित्यामध्येच हा बनवला जातो. चला तर मग झटपट बनणारा नाश्ता बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने हे साहित्य मोजून घेऊ शकता. तर घेतलेलं 1 वाटी बेसन पीठ आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. परत त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. इथे रवा घेताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा. नंतर त्याच वाटीने मी इथे 1 वाटी एवढं दही घेतलेलं आहे. तर दह्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता. दही थोडंसं आंबट असेल ना तर नाश्ता आणखी जास्त छान तयार होतो. नंतर त्याच वाटीने मी 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता टाकलेलं सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठल्याही गाठी गुठळ्या वगैरे व्हायला नको. इथे याला मी छान एकत्र करून घेतलेलं आहे. याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप जास्त घट्ट नाही आणि पातळसुद्धा नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं यामध्ये मी लिंबू सत टाकलेलं आहे. दही जर चांगलं आंबट असेल ना तर याची गरज पडत नाही. तर हे ऑप्शनल आहे. दही आंबट असेल तर टाकायचं किंवा नसेल तर थोडंसं टाकून घ्यायचं. नंतर यामध्ये मी पाव चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. तुम्ही मुलांसाठी बनवत असणार तर यामध्ये हिरवी मिरची ठेचून टाकायची आहे. नंतर त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी पाणी परत यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर इथे पाणी तुम्ही अंदाजे थोडंसं कमी जास्त करून घेऊ शकता. आता परत एकदा सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आणि फक्त 5 ते 10 मिनिट याला रेस्ट करण्यासाठी किंवा रवा छान फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघू. इथे मी प्लेट्स घेतलेल्या आहेत वेगळ्या आकाराच्या. तुम्ही वाट्यासुद्धा घेऊ शकता किंवा इडली भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर इथे 4 प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आपलं बॅटरसुद्धा किंवा हे मिश्रणसुद्धा छान मुरलेलं आहे. रवा छान फुललेला आहे. आधीपेक्षा हे थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे. परत यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही. तर या पद्धतीचंच हे बॅटर हवं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि पातळसुद्धा नाही. आपला हा नाश्ता छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार व्हावा यासाठी यामध्ये मी पोहे खाण्याचा पाव चमचा एवढा सोडा टाकलेला आहे. तुम्हाला जर सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही यामध्ये इनोसुद्धा वापरू शकता. इनो पाव चमचा टाकलात तरीसुद्धा चालेल, पण इनो टाकायचा असेल तर यामध्ये लिंबूसत वगैरे टाकायची गरज नाही. सोडा टाकल्यानंतर सर्व साहित्य लगेच छान एकजीव करून घ्यायचं, पण याला खूप जास्तसुद्धा एकत्र करायचं नाही. सोडा टाकल्यानंतर हे बॅटर छान असं हलकं फुलकं होतं. यावरती तुम्ही बबल्ससुद्धा बघू शकता. अंदाजे 40-50 सेकंद याला एकत्र करून झाल्यानंतर तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर टाकायचं आहे. तर इथे हे प्लेट पूर्ण गच्च न भरता थोडीशी जागा यामध्ये ठेवायची, कारण हा नाश्ता छान फुलतो किंवा छान मस्त जाळीदार असा तयार होतो. प्लेट्स भरून झाल्यानंतर याला लगेच आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. तर सोडा टाकायच्या आधीच पाण्याला छान उकळी आलेली हवी. व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही इडली भांड्यामध्ये सुद्धा ह्या प्लेट्स किंवा हा नाश्ता वाफवून घेऊ शकता किंवा एखाद्या चाळणीवरती सुद्धा याला वाफवून घेऊ शकता. तर इथे मी 10 ते 12 मिनिट याला छान वाफवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त फुललेला आहे, छान स्पॉन्जी जाळीदार असा झालेला सुद्धा आहे आणि प्लेटचा आकारसुद्धा याला खूप छान आलेला आहे, वेगळा असा दिसतो सुद्धा. नाश्ता थोडासा थंड झाल्यानंतर प्लेटमधून अगदी आरामात निघतो. प्लेटला अजिबात चिकटत वगैरे नाही. तर आता आपण नाश्ता आणखी जास्त चविष्ट आणि खमंग व्हावा यासाठी एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. तव्यावरती अर्धी पळी किंवा पोहे खाण्याचा 1 चमचा तेल टाकायचं. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यावरती थोडीशी मोहरी, थोडंसं हिंग, थोडंसं जिरं आणि यामध्ये मी थोडासा चाट मसाला आणि रंग छान येण्यासाठी अगदी पाव चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. सर्व साहित्य छान पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. तर इथे याला ब्रशने मी पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने नाश्ता ठेवायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती छान खरपूस होईपर्यंत किंवा वरची बाजू थोडीशी कडक होईपर्यंत भाजून घेऊ किंवा याला थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे या नाश्त्याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि याला चवसुद्धा खूप छान येते. तुम्हाला हवं असेल तर यावरती तुम्ही थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेऊ शकता. ब्रशने मी सर्व मसाला या नाश्त्यावरती लावून घेतलेला आहे. यामुळे सर्व नाश्ता छान एकसारखा दिसतो. तर इथे जवळपास 2 ते 3 मिनिट मध्यम ते मोठ्या आचेवरती याला मी छान भाजून किंवा शॅलो फ्राय करून घेतलेला आहे. तर इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे.
तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा नाश्ता दिसत आहे. आकार वेगळा आहे आणि दिसायला सुद्धा अप्रतिम आहे आणि चवीला सुद्धा तितकाच भारी लागतो, भन्नाट होतो. तुम्ही हा नाश्ता टोमॅटो केचप किंवा चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप भारी लागतो आणि बघू शकता मस्त स्पॉन्जी जाळीदार असा तयारसुद्धा झालेला आहे. मग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.